कोणाला अप्रतिम कोकण पाहायचं आहे त्यांनी एकदा पावसाळ्याच्या जस्ट सुरुवातीला म्हणजेच जूनच्या जस्ट एंडिंगला एकदा कोकणात फेरी मारावी. मग असं मला अप्रतिमरित्या दिसणारं निसर्ग सौंदर्य फुलत नेतं. जिथे जिथे पाहाल तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त हिरवेगारपणाच दिसत राहतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पाऊस विचित्र तऱ्हेने पडल्यामुळे काही प्रमाणात आता हानी होते. कोकणातील पावसाळा सुरू झाल्यानंतर पण भात लागवडीच्या अगोदर शेतं कशी दिसतात, कोकणातील निसर्ग सौंदर्य कशा प्रकारचे असतं. जुने जाणते कोकणातली लोक असं म्हणतात की कोकणात पावसाळ्यात हत्तीच्या सोंडेने पाऊस बरसतो नव्हे तो धो धो कोसळतो. थोडासा किंचितसा जरी पाऊस झाला तरी भाताची खाचरं अशी पाण्याने भरलेली आढळतात. जर पक्ष्यांची साद ऐकायची असेल तर थोडं मन शांत करायचं की तुम्हाला इथे पक्ष्यांची साद हळूहळू ऐकायला येते. अजून शेताची जी लावणी आहे ती सुरू झालेली नाहीये. लावणीच्या अगोदरचं हा पूर्ण माहोल आहे कोकणातील. कोकणाच्या मातीची काही वैशिष्ट्य आहे त्याची इथली दगडांची ही तांब्यासारख्या दिसणारा हा लाल दगड आणि हा रंगीत दगड हे यातलं वैशिष्ट्य पूर्ण. आणि यातले विविध आकार तुम्हाला इथे पाहायला नाहीये. खूप दगड निघालेत. आणि कोकणात सर्वसाधारणपणे तुम्हाला असेच हे रस्ते शेतात जाणारे पाहता येतात. कोकणात पावसाळ्यात असं काळकोट्ट आभाळ दाटून येतं आणि असा हिरव्यागार निसर्ग तुमच्या समोर उभा राहण्याच्या अगोदर शेतांची सर्वसाधारणपणे ही अशी हालत असते. कारण कोकणात सर्वसाधारणपणे पावसाळ्यातच भाताचं पीक घेतलं जातं. उन्हाळ्यात कोणतंही पीक शक्यतो घेतलं जात नाही. तिथे पाण्यावर तुम्हाला अशी बिळं आढळून येतात. ही सापाची बिळं नाही आहेत तर खेकड्यांची. टेन्शन निघून जातं तर शक्यतो पाण्याचा वाहत्या पाण्याचा आवाज तुम्हाला थंडत होतो. शांतपणे ऐका. मला तुम्हाला वेगवेगळं रूप दाखवतो. हे त्यापैकीच किंवा फूल नाहीये तर उंबराच्या पानाला हे असं काहीतरी फोडासारखं कॅन्सर सारखं येतं. तो हा भाग त्याच्या अप्रमत्तेत आणि सुंदरतेत. जगात सर्वात मोठा क्रिएटर निर्माता कोण असेल तर निसर्ग. त्याला तोडच नाही करण्यासाठी खेकड्याने दिलेलं बलिदान. निसर्गाने स्वतः निर्माण केलेला कुठल्याच प्राणीचा अवयव कधी फुकट जात नाही. परत एकदा तो मातीतच येऊन निसर्गाची सुपीकता वाढवतो. असं हिरवकंच निसर्ग आणि त्यातील या पक्ष्यांचं मुक्त असताना उडणं तुम्हाला कोकणातच पाहता येतं. कोकणात मुसळधार पडणाऱ्या पावसावर या अशा वेली तराळतात आणि त्यांचं नागनृत्य तुम्हाला मोहितच करतं. कधी काळी कोकणात आलात तर असा सर्वांग सुंदर हिरवाईचा अनुभव नक्कीच घ्या.